नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुश खबर। 25 फेब्रुवारी बुधवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सोमवारपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक क्रेडिटचे मेसेज येऊ लागले असून महिला व बालविकास विभागानेही हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे। जानेवारीचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाकडे सुमारे 98 कोटींची रक्कम वर्ग केली होती। ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर सोमवारपासून प्रत्यक्ष लाभार्थी खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। या पुढचा हप्ता कधी मिळणार याची माहिती सरकारने दिली नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडून एकापाठोपाठ एक अशा धडाकेबाज निर्णयांचा सिलसिला सुरू आहे। त्यासोबतच सरकार आपली पारदर्शी कारभार ही प्रतिमा जपण्याचा अतोनात प्रयत्न करत असताना दिसून येत आहे। तरी देखील विरोधकांकडून सरकारवर काही घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले आहेत। याच दरम्यान आता फडणवीस सरकारला हादरवणारा घोटाळा उघडकीस आला आहे। राज्य सरकारच्या सौर कृषी ऊर्जा वाहिनी 2.0 योजनेअंतर्गत धक्कादायक बाब समोर आली आहे। एकूण 122.85 कोटी रुपयांच्या बँक गॅरंटी घोटाळ्यानं राज्य सरकारसह महावितरणचेही धाबे दणाणले आहेत। काही कंपन्यांनी सरकारच्या सौर कृषी ऊर्जा वाहिनी 2.0 योजनेअंतर्गत सौर ऊर्जा निर्मितीची कंत्राटे मिळण्यासाठी थेट बनावट बँक गॅरंटी सादर केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सहकार विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होऊ शकतो। उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे जवळपास 35,500 कोटी रुपये इतकं कर्ज थकलेले आहे। या पार्श्वभूमीवर सरकारकडून थकबाकीदार आणि कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे। या डेटाच्या आधारे कर्जमाफीचा अंतिम आराखडा निश्चित केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारकडून अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार का याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान तात्पुरते इतर मंत्र्यांना त्यांचे खाते सोपवले आहे। ही व्यवस्था फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंतच राहील। त्यांनी या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे। महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले। या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील। अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर विधानसभेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि हे त्यांचे विधानसभेतील पहिलेच अधिवेशन असेल। सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्याकडे देण्यात आली आहे। नगरविकास विभागाचा कार्यभार कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 7/12 उतार्यावरील एकाच कुटुंबातील व्यक्तींना आता आपापल्या पोट हिश्श्याची मोजणी अवघ्या 200 रुपयात करून मिळणार आहे. अर्जदारास नियमित मोजणीच्या निकषाप्रमाणे 90 दिवसात त्यांच्या क्षेत्राची मोजणी करून हद्दी निश्चित करून दिल्या जाणार आहेत. जमीन जागांचे दर सध्या लाखांमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर रक्तनात्यातील देखील जागा जमिनीवरून वाद होत आहेत. बांध पोरकणे, अतिक्रमण अशा बाबींवरून टोकाचे वाद होत आहेत. त्यातून सोलापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे दररोज सरासरी 200हून अधिक शेतकरी क्षेत्र मोजण्यासाठी अर्ज करत आहेत. अनेक जण मोजणीसाठी पोलिसांची मदत घेत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत 7/12 उतार्यावरील एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पोट हिस्सा अवघ्या 200 रुपयात मोजून मिळणार आहे. परंतु भूमी अभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने मोजणीसाठी काही विलंब लागू शकतो. शासनाच्या या निर्णयानुसार ऑनलाईन अर्ज केलेल्यांना नियमित मोजणीच्या निकषानुसार 3 महिन्यात त्यांच्या क्षेत्राची मोजणी करून मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील अनेक महत्त्वाकांक्षी योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. माझी शाळा, आनंददायी शाळा, आनंदाचा शिधा यासारख्या अनेक योजना बंद झाल्या आणि महायुतीत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. एकनाथ शिंदेंची कोंडी करण्यासाठीच योजना बंद केल्याचेही आरोप अनेकदा झाले. अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आणखी एक योजना बंद करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चांगलीच गाजली होती. या योजनेला सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला ब्रेक लागला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील सामायिक खात्यांमधील 7/12 उतार्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता प्रत्येक खातेदाराच्या नावासमोर त्याच्या हिश्श्याचे स्वतंत्र क्षेत्र स्पष्टपणे नमूद केले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अंतर्गत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे 7/12 उतार्यावरील तांत्रिक गोंधळ कमी होऊन नोंदी अधिक पारदर्शक आणि अचूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी सामायिक खात्यांमध्ये नोंदवलेल्या आहेत. अशा खात्यांमध्ये एकापेक्षा अधिक सहहिस्सेदार असले तरी 7/12 उतार्यावर संपूर्ण क्षेत्रफळ एका खातेदाराच्या नावासमोर दिसून येते. प्रत्यक्षात प्रत्येकाचा ठराविक हिस्सा असला तरी त्याची स्वतंत्र नोंद नसल्याने शेतकऱ्यांना अनेक प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागतो. जमीन व्यवहार, फेरफार, नोंदी, कार्यप्रकरणे किंवा शासकीय योजनांसाठी अर्ज करताना क्षेत्रफळाच्या तफावतीमुळे विलंब आणि गैरसमज निर्माण होत होते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांकडे सद्यस्थितीत बँकांचे 35,500 कोटी रुपये थकले आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी केला जाणार आहे. कर्जमाफी व दीर्घकालीन उपाययोजनांची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होईल, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडून मागवली आहे. राज्यात मागील 5 वर्षापासून दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या अहवालात नमूद आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे या विभागातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत. नापिकी पिकांना हमीभाव नाही, अतिवृष्टी, महापूर व दुष्काळामुळे थकबाकीत गेलेल्या 25 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार असून त्यासाठी माजी संधी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. मार्च अखेर समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर होईल.
तत्पूर्वी शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफीतून मोठा दिलासा देणार आहे, पण थकबाकीची रक्कम पाहता सातबारा कोरा होणार नाही हे निश्चित मानले जात आहे.